काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, किंवा हाची उपदेश करोनी सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनो एके चित्ती, तैसे मज येते सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी. हा रे महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन. दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया. हो त्यांच्या कृपाने कथित विस्तार अबाधी सद्गुरु दास तुगा. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गोड रसिकत्व उकलिले. लसित भक्ती रसे तदतरविला श्री भागवत तरू. तया ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा.
एकदा टाळी वाजवा याच्याकरता वाजवा वा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी किंवा काळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अति भाविका किंवा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा किंवा तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडितो बराडी मस्तक हे पायावरी तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हो मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अखिल गोडीश्व चालक जगत उद्धारक जगत मालक की ज्या भगवंताच्या सत्तेने अवघं विश्व या ठिकाणी चालतं असा विश्वाचा मालक भगवान पंढरीदीस पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरता एक काळ या देशावरती यवनांची राजवट असताना दिल्लीच्या तख्तावरती त्यावेळेस यवनांची राजवट असताना त्या दिल्लीच्या तख्तावरनं अनेक स्वाऱ्या महाराज या देशावरती करण्यात आल्या. प्रत्येक राज्यावरती त्या यवनाने आपलं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. परंतु एक असं राज्य आहे की ज्या राज्याला महाराष्ट्र राज्य अशा प्रकारे संबोधल्या जात आहे किंबहुना संबोधल्या जाणार आहे. या महाराष्ट्रावरती त्या यवनाने अनेक स्वाऱ्या त्या ठिकाणी केल्या. परंतु या महाराष्ट्रामधला माझा 18 पगड जातीचा सर्व मराठा समाज एकत्र येऊन त्या यवनांच्या स्वाऱ्या त्या ठिकाणी परतवून लावायचे. त्यावेळेस त्या दिल्लीच्या तख्ताला कळालं की जोपर्यंत हा 18 पगड जातीचा सर्व समाज एकत्र आहे तोपर्यंत आपण या महाराष्ट्रावरती आगेकूच करू शकत नाही. आणि त्यावेळेस त्या दिल्लीच्या तख्तानं पहिली युक्ती हातामध्ये घेतली. तुम्ही म्हणाल ती पहिली युक्ती कोणती, तर आपल्याच लोकांना आपल्यापासून फोडण्याचं पहिलं सत्र त्यावेळेस त्या यवनाने हातामध्ये घेतलं. आणि ज्या लोकांना फोडलं त्या लोकांना त्यांच्या बाजूला घेऊन आपल्याच लोकांवरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आला. ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला अशा लोकांनी गावं सोडले आणि सह्याद्रीच्या कडे पठारे ते लोक राहायला लागले. कष्टानं घामानं तो माझा बळीराजा त्या ठिकाणी काय तर मारा शेती कसायचा आणि शेती कसून पर्यायनं आपल्या कुटुंबाचा आपल्या देशाचा तो बळीराजा त्या ठिकाणी उदारनिर्वाह त्या ठिकाणी करायचा. आणि त्यावेळेस साहेब त्या यौवनांची दुसरी नजर जर कोणावरती गेली असेल तर ती माझ्या बळीराजावरती. आणि त्यावेळेस त्यांनी एक कायदा अंमलात आणला. तो कायदा कोणता म्हणाल तर शेतसाऱ्याच्या नावावरती माझ्या बळीराजाला त्या ठिकाणी लुटल्या जाऊ लागलं. अरे कष्ट आम्ही करायचे, घाम आम्ही गाळायचा आणि अगदी लोणी त्या लोकांनी घेऊन जायचं. त्यावेळेस माझ्या बळीराजानं शेती कसणं त्या ठिकाणी सोडून दिली. आणि त्यावेळेस या 18 पगड जातीची अवस्था, दडांगाला कपडा नाही, खायाला अन्न नाही, अशी हवलदिल परिस्थिती या महाराष्ट्राची त्यावेळेस झाली. आणि या परिस्थितीचा हुबेहूब फायदा त्या यवनाने त्या ठिकाणी घेतला. आणि आता त्या यवनांची तिसरी नजर जर कोणावर गेली असेल साहेब तर ती माझ्या आई बहिणीची आबरूवरती. अरे सरे आम माझ्या आई बहिणीची आबरू लुटल्या जाऊ लागली. आया बहिणीच्या किंकाळ्या सह्याद्रीच्या कडे पठारे दुमदुमू लागल्या. आणि हे सर्व मा जिजाऊ आपल्या उघड्या डोळ्यानं बघत होत्या. आणि मा जिजाऊला हे बघवलं नाही म्हणून मा जिजाऊनं आई कुलस्वामिनीकडे साकडं घातलं. आई आई असा पुत्र दे, ही रयत दुभंगलेली आहे, या रयतेला एकत्र करेल.
आई असा पुत्र दे की माझा बळीराजा या ठिकाणी हवलदिल झालेला आहे त्याला कुठंतरी उभं करेल. आई असा पुत्र दे की माझ्या आई बहिणीचे आबरू लुटल्या जात आहे आणि त्यावेळेस आई कुलस्वामिनीनं माझ्या जिजाऊला कोल दिला आणि माझ्या जिजाऊच्या पोटी शिवरायासारखं रत्न जन्माला आलं. माझ्या राजाचे नाम गाजते गण किल्ल्यात दगडावर, माझ्या देवाचे नाम गाजते गण किल्ल्यात दगडावर. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई तो कशी आली व फळाला. बाबाचा 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 बाबा वागे शोभन मला, तो बाबाचा बाबा वागे शोभन मला, तो बाबाचा बाबा शोभन मला, तो बाबाचा बाबा शोभन मला. गुरुजी थोडं थोडं लागतं बरं काय, हे थोडं थोडं लागतं. हो ना, आहे की नाही. असू द्या. ज्या वीर मातेनं राष्ट्रमातेनं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या उरी बाळगलं, ते देखणं स्वप्न प्रत्यक्षात हिंदवी स्वराज्याची संस्थापना करून दाखवलं. असं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती यांच्या सेवेकरता तुम्हा आम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या सेवेकरता या ठिकाणी जो अभंग निवडलाय तो अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी संत शिरोमणी वैराग्याचे महापुजारी चिन्मय स्वरूप की ज्या साधूला आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कलशस्थानी अशा प्रकारचं स्थान आहे, असे असणारे आमचे तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग, संतांनी आमच्यावरती किती अगणित उपकार केले याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात साहेब, काय सांगू, एवढे मोठे माझे जगद्गुरु तुकोबराय गुरुजी, आणि त्या गुरुजीला प्रश्न पडावा तुकोबरायला, काय सांगू. इथं जर आम्ही थांबलो ना साहेब, आम्हाला आमचे तुकोबराय कळतील बरं का, आम्हाला आमचे तुकोबराय कळतील. तुकोबराय कोण? तुकोबराय निवृत्ती बा. कोण तुकोबराय? की ज्या तुकोबरायने म्हणावं जाळोनी संसार बैसलो अंगणी. अरे स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून महाराज माझ्या तुकोबरायनं अंगणात येऊन बसावं. कोण तुकोबराय राजू दादा? कोण तुकोबराय? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. ज्या महात्म्याने आपल्या संसारावर महाराज शून्य घातला आणि फक्त हरिभजनाने जग त्या ठिकाणी ढवळून काढलं, ते तुकोबराय, ते तुकोबराय. बापू थोडं विषांतर होईल प्रस्तावनेमध्ये, पण आम्हाला जोपर्यंत महाराज आमचे संत कळणार नाही, जोपर्यंत आम्हाला आमचं वाङ्मय कळणार नाही, तोपर्यंत आम्ही केवढा मोठा अट्टहास केला, केवढा मोठा उत्साह केला, हे महाराज आपल्याला काही सांगता येणार नाही. ऐका, 1-2 मिनिटामध्ये थोडंसं विषांतर होईल, पण तुम्हाला कळेल महाराज की आमचं मूळ काय आणि आमचा गाभा काय. आमचं मूळ जर काही असेल महाराज तर ते आमचे संत आहेत महाराज, आणि आमचा गाभा काय आहे तर ज्ञानेश्वरी आणि गाथा. विठ्ठल महाराज, मला तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे. साहेब प्रश्न विचारणं एवढा मोठा माणूस मी नाही, हा प्रश्न नावाचा शब्द मी मागं घेतो. एक चर्चा आपल्याला 2 मिनिटांमध्ये करायची आहे. चर्चा अशी करायची आहे की मला पहिली चर्चा तुमच्या सोबत अशी करायची आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे ना इथं, वा, ज्या ज्ञानेश्वरीचं या ठिकाणी पारायण आहे ती ज्ञानेश्वरी विश्व माऊली माऊली ज्ञानोबारायांनी लिहिली की सांगितली. वा, एकदा टाळी वाजवा बाबा करता, इंगोले बाबा करता. ऐका, ही ज्ञानेश्वरी विश्व माऊली माऊली ज्ञानोबारायांनी सांगितली. गुरुजी या गोष्टी कळल्या पाहिजे, बरोबर आहे ना. हा, सांगितली. मग ही ज्ञानेश्वरी लिहिली कोणी? राजे महाराज. ऐका, एक मेलेला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं प्रेत चाललं, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. प्रेत यात्रा निघाली आणि विश्वाची माऊली माऊली ज्ञानोबाराय त्या प्रेत यात्रेच्या जवळ आले, आणि प्रेत यात्रेच्या जवळ आल्याच्या नंतर ते प्रेत खाली ठेवायला लावलं, आणि त्या व्यक्तीचा हात माऊली ज्ञानोबारायाने आपल्या हातात घेतला. साहेब, आपला हात कोणाच्या हातात जातो याला फार महत्व आहे. विश्व माऊली माऊली ज्ञानोबारायाने जसा त्या व्यक्तीचा हात आपल्या हातात घेतला, मेले माणूस कैसा वासुदेव बोला तो बोला, बाळा पोटी मायाने गेला, मेले माणूस तिथं उठविला, वेळ काळा ते ग्रासी लागा.
शकतात. इथं प्रश्नचिन्ह निर्माण करायचं नाही. ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. बस इथं बोलायचं नाही महाराज. उठवलं त्या व्यक्तीला साहेब, एका विशिष्ट ठिकाणी नेलं आणि विश्व माऊली माऊली ज्ञानोपारायनं ज्ञानेश्वरी सांगितली आणि त्या व्यक्तीनं ज्ञानेश्वरी लिहिली. बाबा त्या व्यक्तीचं नाव आहे सच्चिदानंद बाबा. आदरे लेखकू झाला विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. या गोष्टी कळायला पाहिजे साहेब, बरोबर आहे की नाही. आता ज्या तुकोबरायचा अभंग मी सेवेकरता निवडला बरं का महाराज, हा तुकोबरायचा गाथा तुकोबरायने लिहिला की तुकोबरायने सांगितला. सांगितलं एकदा टाळे वाजवा महाराजांकरता. लोक म्हणते तुकोबरायने गाथा लिहिला. असा काही नाही आलं तर चालतं, पण वाईट प्रचार नको, आहे की नाही. थोडं कमी आलं तरी चालतं, पण वाईट प्रचार नको. ऐका आता गाथा तयार कसा झाला साहेब. एक वेळेस माझ्या तुकोबरायनं भंडाऱ्या डोंगरावरती बसावं, समाधी अवस्थेमध्ये असावं आणि तुकोबरायच्या समीप संताजी महाराज जगनाडे, गवार सेठवानी हे 14 टाळकरी बसलेले असायचे. आणि माझ्या तुकोबरायला समाधी लागावी आणि माझ्या तुकोबरायच्या बाजूला धवधवीत अग्नी पेटवलेला असायचा. त्या अग्नीमध्ये 1 रुपयाचं नाणं टाकलेलं असायचं आणि माझ्या तुकोबरायला समाधी लागावी आणि माझ्या तुकोबरायच्या मुखातून एक 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 शब्द बाहेर पडावे आणि ते शब्द महाराज एका तेली समाजाच्या माणसानं म्हणजे संताजी महाराज जगनाडेनं त्या ठिकाणी टिपावे. आणि टिपल्याच्या नंतर तुकोबरायनी समाधीच्या बाहेर यावं आणि आल्याच्या नंतर ते 1 रुपयाचं नाणं घ्यावं निवृत्तीपा आणि आपल्या जिभेला लावावं. जर चटका लागला ना तर तुकोबरायने म्हणावं संताजी अभंग चुकीचा आहे, फाडून टाक. आणि जर चटका नाही लागला महाराज तर म्हणावं संताजी अभंग बरोबर आहे, संग्रहित करून ठेव. अरे ज्या महात्म्यानं 4,500 चटके स्वतःच्या शरीराला लावून तुमच्या आमच्या करता गाथा तयार केला, त्या तुकोबरायच्या गाथ्यातील अभंग. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था. ते तुकोबराय म्हणतात साहेब, काय सांगू की ज्या तुकोबरायनं 4,500 चटके लावून स्वतःच्या शरीराला तुमच्या आमच्या करता गाथा तयार केला, ते तुकोबराय म्हणतात मी काय सांगू. असं काय सांगू तर तुकोबराय बोलले काय सांगू आता संताचे उपकार. कोणते उपकार केले हो तर तुकोबराय बोलले मज निरंतर या शब्दाचा अर्थ आहे साहेब की आता त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलंही अंतर त्या ठिकाणी राहिलं नाही. इतकं आम्हाला आमच्या हिताच्या ठिकाणी त्या संतांनी जागं केलं. आणि याच्यातून उतराई होण्यासाठी तुकोबराय बोलले काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा माझा जीव जरी त्या संताच्या पायावरती ठेवला तरी तो त्या ठिकाणी कमी पडेल. काय करता तो संत तर तुकोबराय बोलले संत सहज बोलतात. त्यांच्या सहज बोलण्यात हितही घडतं, उपदेशही घडतो. एखादा मंद साधक असेल त्याला हितही घडला नसेल महाराज, सहवासही घडला नसेल तर ते काय करतात करोनी सायास जवळ घेतात आणि शिकवतात. सांभाळतात कसे तर तुकोबराय शेवटच्या चरणात त्याचं यथार्थ वर्णन करतात. तुकोबराय सांगतात तुका म्हणे वत्स धेनू एके चित्ती तैसे मज येती सांभाळीत. ऐका जसं एखादी गाय, बटन बंद करून, जसं एखादी गाय महाराज वनामध्ये चरायला जाते आणि चरायला गेल्याच्या नंतर तिचं लक्ष जसं गोठ्यात बांधलेलं आपल्या वासराकडे असतं तद्वेद त्या न्यायाप्रमाणे संत सुद्धा तुमचा आमचा तसा सांभाळ करतात. आशयाचा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ विठ्ठल. चालत
असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, रामकथा असा भरगच्च स्वरूपाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे कथा व्यास हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर माऊली, खूप गोड व्यक्तिमत्व आहे महाराज. एक आदर्श वारकरी. गजानन महाराज शिक्षण संस्थेमध्ये आपला पूर्ण काळ ज्यांनी परमार्थात घातला, एकदा ज्ञानेश्वर माऊली करता टाळी वाजवा. आणि साहेब तुमचं काय प्रेम आहे काय माहीत या गावचं, की बापू नाही तर हजरराव. आम्ही बापूच्या सोबत शिकलो. आमच्यासारखे हजार विद्यार्थी बापूनं घडवलेत. आणि आज बापूसारखं रत्न महाराज, की या जालना जिल्ह्याला गायन काय होतं मराठवाड्याला, ते जर कोणी अगोदर दाखवून दिलं असेल 25 वर्ष अगोदर, तर आदरणीय पूजनीय विलास बापू. पण तीळभर सुद्धा अंकार नाही बरं का साहेब. तसंच राहणं, याला काय म्हणतात वारकरी जीवन. आदरणीय नावं सांगा तुमच्या आता संध्याची. भगवान महाराज, बबन महाराज, संदीप महाराज, भानदास महाराज, ज्ञानेश्वर माऊली, शालिग्राम महाराज, नामदेव महाराज. गावातलीच आहे का? मै बहीण येईल वाटतं इथं. कवाची लाज लावली कोराली अशी अशी इकडे इकडे पोराली पान तिकडं. हा कुठे काढू मै बहीण? मायासारखी का चांगली? हा लय मस्त बरं का. आता आजपासून दाजी झाले नवीन. जीव लावा झालेलं. हा बरं का. गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे चोपदार महाराज. काय नाव? ज्ञानेश्वर माऊली. हा माऊली. या परिसराचं भूषण आदरणीय आमचे गुरुजी. मोठ्या माणसाचं नाव घेऊन ये तोंडातून बरं का. आदरणीय गुरुजी आहेत. आदरणीय मदन महाराज, अकोला देव, सुभाष महाराज, बालू महाराज. आणि या जालना जिल्ह्याचा वाघ जसा डळकरी मारतो ना वाघ, इतकुशा गोयात महाराज नाव कमवलं नाव. आमचं कैलास महाराज, ओंकार महाराज जर गायला असले ते म्हणते निवृत्ती आहे का? अरे बापरे. जालना जिल्ह्याचा वाघ आहे महाराज. निवृत्ती महाराज ढवळे. इकडून एक मृदंग कसा वाजवावा स्वरात मापात, ही जर कोणाकडून ऐकायचं असेल ना तर आमच्या राजीव महाराजांकडनं. वा काय गोड सिस्टम आहे महाराज. काय आपल्या सिस्टमचं नाव ज्ञानाई आहे ना. ज्ञानाई साऊंड सिस्टम आळंद आहे की नाही. आदरणीय आमचे लिंबादादा आहेत. आणि आज हे यूट्यूब चॅनल काय नाव? वारकरी मोटिवेशन आहे ना. एकदा टाळी वाजवायच्या करता. आता हे कीर्तन पूर्ण महाराष्ट्रभर तुमचं जाणार आहे. आता कोणी राहिलं का नाव घ्यायचं? आदरणीय गुरुजी. गुरुजी इकडे पोर आली येले का ताई बी बरं का. आदरणीय आमचे गुरुजी आहेत महाराज. दोन लोक आहे ना. आता मी तुम्हाला वाटन की महाराज का की मोठेपणा करते का, पण पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते महाराज. दोन रत्न या गावाने दिले महाराज. एक रत्न आदरणीय शालिक पाटील मस्केच्या रूपानं जालना जिल्ह्यात महाराज राजकारणात एक चमकता हिरा म्हणून ज्यांनी नाव कमवलं. मला राजकारणाशी काही घेणं नाही बरं का. आणि या राजकारणाशी अजिबात घेणं नाही, पण वास्तव मांडायला विसरू नये. आणि दुसरं महाराज वारकऱ्यांसाठी एक वारकरी व्यक्तिमत्व दिलं जाफराबाद तालुक्यातून आदरणीय आमचे पिंपळे गुरुजी. वा. आता तुम्ही म्हणजाल यायचं नाव घेतलं आम्ही का तो केळीचा बाग कापला का बरं का. तुमचं नाव घ्यायला मी काही तुमची बायको पण एकदा घेतो. हा महादेवाच्या पिंडीवर वाईट हे कुठं मी का बायको आहे का. निवृत्ती. महादेवाच्या पिंडीवर फुल वाहतो वाकून तुम्हा सर्व काळेगाववासियांचं नाव घेतो. विश्व माऊली माऊली ज्ञानोबारायचा मान राखून विठाला 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 विठाला. आदरणीय माई सुभद्राई महाराज, ज्यांच्यामुळं ही परंपरा या ठिकाणी टिकली बरं का. आईंच्याही चरणावर नतमस्तक होतो. आदरणीय आमचे इंगोली बाबा आहेत. अजून राहिलं कोणी? आता नाव घेतलं आहे की नाही. या गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती जे जे असेल महाराज, शालेय शिक्षण समिती सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि सेवेकडे बोलतो. ऐका ना, नाव घ्यायला गोड वाटतं साहेब. आता संक्रांतीच्या दिवशी आमच्या घरी जावा चाललं नाव घेणं, असं यमक जुळवायला लागली बायको माई. म्या म्हणला तर कुठंच कवित्व केलंय ना एवढं यमक जुळवायला लागली. वांद्याच्या दिवशी लय वांद्या त्या आमच्या घरच्या बरं का. पण बायको कोणाची चांगली नाही बरं का साहेब. इटलच्या सोडू ना
हा इटलच्या सोडून. आता मास्तरला किती त्वऱ्या मारू द्या शाळात, ए बरो नीट बसा, ए बोरी हो नीट बसा. मास्तर शाळात त्वऱ्या मारत आणि घरी आलं की घरची मास्तरी म्हणती मला शिकू. हा हे चांगलं पाठ आहे बर का. हायकोर्टात वकील राव द्या निवृत्ती बा, हायकोर्टात तिथं त्वऱ्या मारतो लोकायला आणि घरी आला बर का, घरी आला की घरची बायको म्हणते साहेब तो हा निकालच लावीन. हा? आता राजू महाराजांनी किती थापा टाकल्या पाकवादावर, घरी जाऊन सांगतील वहिनीला हा असा पाकवाद वाजला, याच्या घरच्या म्हणतील नका थापा मारू. आता आमच्या बापू वयस्कर आहे, इकडून वयस्कर आहे, पण काय प्रमाण म्हणलं ज्ञानेश्वर माऊलीनं. आता घरी गेल्यावर हे सांगतील आमच्या वहिनीला, त्यांच्या घरच्या कीर्तनकार आहे चांगल्या बरं का, घरी गेल्यावर सांगतील हा आपल्या महाराजचं कीर्तन होतं, अशी चाल म्हणली अशी चाल म्हणली. यायच्या घरच्या म्हणतील हाव ना तो या चालील तर भुलले. तो या टिक्क्याला चालेल तर बोलले. मित्र आहे बरं का आमचे. आता तुम्ही म्हणसान समध्याचं धुणं धुतलं तो काय आमचा का लय चावाचं साहेब. आता माझ्या तब्येतून कळत नाही का तुम्हाला मी किती तस दिला असं. अहो आमचं तसंच महाराज का बापू खोटं घे. सकाळी काल्याचं कीर्तन होतं निवृत्ती बा, घरी गेलो मी, बसेल होती दारा पुढं, तिला नाही काही काप धंदा, आम्ही इंटोन रातचे जायला कळलं द्यायला कळलं द्यायला बरं का. महाराज एकटी बसत नाही, एकटी हा 2-4 जणी घेऊन बसती. असं गेलो मी काल्याचं कीर्तन करून, म्हणाव की नाही साहेब आमचे कीर्तनकार आले, म्हणाव की नाही आमचे भागवताचार्य आले, म्हणाव की नाही आमचे रामायणाचार्य आले, काय म्हणा माहितीये का आला माहिती सप्ता. अरे बायको कोणाची धड नाही म्हणून नाव घ्यायला गोड वाटतं, पण नाव लय कडू. विठाला विठ्ठला इथं मोठे मोठे माणसं बसले महाराज, मोठ्या मोठ्या लोकांची कीर्तनं झाली या गादीवर आहे की नाही, आणि त्याची थोडी भीती आहे. पण मी अगोदरच सांगितलं साहेब इच्छू काळा बी असला आणि इच्छू भोरा बी असला तर ठणका सारखाच आहे बरं का. तुम्ही माझ्या वानावर जाऊ नका, मी एका तासात तुम्हाला बोर देणार नाही, एवढं शाश्वत आहे की नाही. हा असू द्या, मोठे मोठे माणसं या ठिकाणी यायच्या समोर काय कीर्तन करावं महाराज आम्ही. आदरणीय बापू असतील, आदरणीय गुरुजी असतील, पण माऊली ज्ञानोबरा एक ओवी खर्च करताय महाराज बरं का. हा आपला लहानपणा मांडायला पाहिजे महाराज. बालक बोबडा बोली का वाकुडा चुका पावली, ते चोज करून माऊली रिझेची वे. आपलं बालक बोबडं जरी बोललं, वाकुडा इचक्या पावलानं जरी चाललं ना, तरी त्याचा आनंद आपल्या वडिलाला होत असतो. एक ओवी परत माऊली ज्ञानोबरा एक खर्च करता या लोकांकरता. जैसा स्वभाव हो माये बापाचा, अपत्य बोले बोबडी वाचा, तरी आधी कची तयाचा संतोष आधी. आपलं बालक बोबडं जरी बोललं, वाकुडा इचक्या पावलानं जरी चाललं निवृत्ती बा, तरी त्याचा आनंद आपल्या आई वडिलाला होत असतो, कारण तो आपल्या आई वडिलाचा स्वभाव आहे. याच्याही पुढे जाऊन एक ओवी माऊली ज्ञानोबरा खर्च करताय बरं का गुरुजी. य रवी तरी मी मूर्खू, जरी जहाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वजोळ असे. मी मूर्ख आहे, अविवेकाच्या गोष्टी तुम्हा सर्वांना या ठिकाणी सांगत आहे, पण तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. विठ्ठल महाराज पर्व काळावरती सप्ताह आहे. हा पर्व काळ या ठिकाणी चालू आहे. काही पर्व काळ आहे महाराज, 60 वर्षांनी एक पर्व काळ येतो, ध्यानात घ्या. हा पर्व काळावरती सप्ताह आहे, एक पर्व काळ आहे तो 60 वर्षांनी येतो महाराज. त्याला कपिला षष्ठी अशा प्रकारे संबोधलं गेलं. कपिला षष्ठी कोणाच्या जीवनात एकदा, कोणाच्या जीवनात 2दा, आणि कोणाच्या जीवनात पर्वकाळ 2 नंबरचा पर्वकाळ सांगितला महाराज. सिंहस्थ कुंभ हा प्रत्येक 12 वर्षाने येतो. एक पर्वकाळ आहे प्रत्येक 3 वर्षाने. या वर्षी आहे आता. मी मस्के परिवाराचा जावई आहे, ध्यानात ठेवा. दोंड्यास माय नाही, थोडं ध्यानात ठेवा साहेब. तुम्ही ध्यान नाही ठेवरायला आमच्यावर जवायावर. मी त्याच्या परिवाराचा जवाई आहे म्हणून ध्यानात आणून दिलं की हा धोंड्याचा महिना, याला पुरुषोत्तम मास म्हणतात महाराज. या वर्षी एक पर्व काळ आहे
तो प्रत्येक वर्षाला येतो महाराज. त्याच्यामध्ये रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, वामन जयंती असेल, नरसिंह जयंती असेल आणि उत्तम सांगितली महाशिवरात्री. आणि रामनवमीच्या पर्वावर हा पर्वकाळ या ठिकाणी चालू आहे. आणि एक पर्वकाळ सर्वांच्या जीवनात येतो, तो प्रत्येक महिन्याला, प्रत्येक 15 दिवसाला. आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, अनेक नेनोबा साधन, आमुचा विषय हरी कीर्तन. विठाल महाराज, आपल्याला अभंगाला न्याय द्यायचा आहे. या भूतलावरती महाराज 3 प्रकारचे लोक येत असतात. तुम्हाला समजून राहिली की माझी भाषा? जेव्हा तुम्ही आलत्या ना, तेव्हा सूर्यफुलासारख्या होत्या. तेव्हा नाही, आत्ता कीर्तनाला सूर्यफूल कळतं ए पोरी, सूर्यफूल कळतं तुम्हाला? असं गोल गोल राहायचं है ना. माझ्याकडे पहा, असं गोल गोल राहायचं, बाहेरून पिवळं पिवळं राहायचं है ना. आतमध्ये माझ्यासारखंच आहे की नाही सूर्यफूल. आणि सूर्यफुलाचा स्वभाव आहे साहेब, असं चिंतनाकडे जायला लागलं, पर्वकाळाला जायला लागलं सूर्यफूल. त्या सूर्याला म्हणतं सकाळची, आपला उजेड आहे आपला तेल. आणि अशी दुपार झाली, सूर्यफूल हे लय चालत नाही साहेब. माया ब्रह्म होते ते बाळू महाराज गिरगावकर त्याने सांगा आहे की नाही, त्याचं पस्त ते. थोडं लक्ष द्या माझ्याकडं. या भूतलावर 3 प्रकारचे लोक येत असतात महाराज. एक, तुम्हा आम्हाला यावं लागतं, याचं कारण याच्यामध्ये 2 वर्ग पडतात साहेब. मला काही मोबाईलच पोर आले अजून. या मोबाईलला लयच भंडारला भाऊ. इथं आनंद वाटला साहेब, तरुण मंडळी कीर्तनाला आहे बरं का. नाही तर तरुणाचा आणि कीर्तनाचा संबंधच नाही महाराज. गुरुजी मानावं लागेल बरं का. इथं तरुण एकदा टाळी वाजवा तरुणा करता है की नाही. पण मोबाईल बंद करा. या मोबाईलनं काय केलं साहेब, लय सत्यानाश लावला. परवा दिवशी माई काकू पहा, माझ्यासारखीचे. तुम्हाला कळू राहिलं नाही थोडं थोडं. माई काकू पहा माझ्यासारखीचे. आमच्या दिंडीत होती पैठणला साहेब यावर्षी. वा, त्याला विचारा ना, फुकट काहीच नाही आहे, मापातच येतं. सस्त्या 3 पैठण आणले काकूना. आता ते मितलो जीव तोडून सांगू राहिलो, अंक की मोबाईल पोर राहील साहेब. मग जीव जळतो की नाही माणसाचा? मग जीव जायचा टायमाला पहिला जायलाच आहे बरं का. सस्त्या 3 पैठण आणल्या काकूना. अशी नटली काकू, अशी नटली. आता मी किती नटलो तर कशी दिसत, नटलीच तरी बी नेसली पैठणी. सकाळी मला काल्याच्या कीर्तनाला जायचं होतं. म्हणलं काकू आज कस काय? मला म्हणे चुप. तिला माहित होतं याला सांगाव, हा दुसऱ्या गावात 12 गाव हिंडून मी सांगन बा. मला चुप केलं काकूना. मी गेलो बा काल्याच्या कीर्तनाला आणि काल्याच कीर्तन करून आलो. दुपारच्या टायमाला बरोबर 2 वाजता घरी आलो. आणि घरी आल्यावर काकून आवाज दिला, ए महाराज. म्हणलं काय? ये इकडं. काकू येईन ते आता. आणि गेलो बा काकूकडं. आणि काकून खुर्ची गिडची टाकली निवृत्ती बाबा साला. बसलो खुर्चीवर आणि काकून आवाज दिला हळूस, ए सुनबाई. अशी पोरगी आली नवरी एकातून, हिरवा चुडा ओढणी. आता ते नवरीचा थाट वेगळाच असतो साहेब. पोरगी आली आणि आल्याच्या नंतर काकू म्हणते, पड आपला महाराज पाया पडायच्या. म्हणलं काकू एकच काय? बस चुपाईस म्हणे. कारण 12 वर्षाचा हिंटो म्हणे इकडे तिकडं बोंबलं. प्रत्येक वेळेस म्हणत होते म्हणे, आपल्या बाप्याला खांदी पोरगी पाय, आपल्या बाप्याला खांदी पोरगी पाय. आणली म्हणे म्या चुपचाप. म्हणलं काकू हे शोभलं नाही, आपलं महाराजाचं घर आहे. लोक नाव ठेवतील मला. सप्तपावली तर करायला पाहिजे होती. 5 मंगल असते का खांद्या मंदिरात? मला म्हणे शहाणपणा करू नको. आता हे भेटली ना, भेटली. पुढचं बोल म्हणे काय करायचं होतं. म्हणलं काकू आणि निदान राजूरला तर पाया पडायला पाठव. हा हे ठीक आहे म्हणे. ते म्हणे मग तुझी मोटरसायकल दिली. मोटरसायकल ते पोरग बसलं गाडीवर आणि ती पोरगी येणार तेवढ्यात अशी बारीकशी कलोरी आली बा पोरगी साहेब गाडीवर बसायला लागली. मी म्हणलं हे मागा त्या पोरीला. कोण म्हणलं असेल साहेब म्या? कारण त्या पोराचं आणि त्या पोरीचं लग्न 2-3 महिने अगोदर जमेल नव्हतं. जर जमेल असतं 50,000चा मोबाईल, 5 क्विंटल कापसाचे पैसे बॅलेन्स मध्ये, सारा सत्यानाश आहे की नाही. जमेल नव्हतं. मला कसं वाटलं 2 जण गाडीवर राजूरला जातील, एकमेकाला बोलतील बापू आणि जीवात जीव जुळा नाही पोरायचा आहे की नाही. आणि जाऊ दे बा एवढ्या करता. गेले बा 2 जण निवृत्ती बा. पुढच्या वर्षी लावीन नंबर, गडबड करू नका.
टकमक पाहू राहिले माझ्याकडे. पुढच्या वर्षी अजून नाही. हा निघले दोघं जण राजूरला गेले साहेब. पाया पडले. पोरग बोले ना पोरगी बोले ना. नवीन लेकरू ते एकमेकाला लाजाच आहे बरं का. आणि राजूरच्या गणपतीच्या पाया पडले आणि तिकडून निघले बा वापस. आले तिळेगावन पाठीवर. तुम्ही म्हणता एवढ्या लवकर कसं काय, कीर्तनात लयच लवकर येते. आले तिळेगावन पाठीवर आणि आलेच नंतर ते पोरानं गाडी उभी केली आणि असं मागं वळून पाहिलं. पोरगी एक नाही दोन नाही, असा राग आला साहेब त्याला. त्यानं अशी गाडी पिळली, धूम मचाले. हां अशी गाडी पिळली. गाडी आली कुठं, गणेशपूर पाठीवर. आणि मग त्यांना गाडी उभी केली साहेब. आणि असं मागं पाहिलं. बोललं ना ते आधी माणसालाच बोलावं लागतं. जायला माहिती, द्यायला माहिती. आणि निवृत्ती बा बोललं ते पोरग. ते काय म्हणतं तिला, खावा एवढं मोठं ऊन आहे म्हणे, तुला काही ताण घेऊन लागली की नाही. ती म्हणली माय कशी बोलू, कावाची लागली. पहिल्या अशाच म्हणते साहेब, कशी बोलू मागून वाटतं ना कायमचं नाही बोलू. खरंय का नाही. हा पोरगी बोलली हो पहिल्या नवरी असं त्वऱ्यात आलं बरं का. असं त्वऱ्यात आलं त्या रसवाल्याला म्हणतं, ए रसवाले दो रसला. त्वऱ्यात आलं साहेब ते. आणि मसाला दाल केला म्हणे. 2 रस आणले निवृत्ती बा. आणि त्या पोरी पुढे 1 रसाचा गिलास ठेवला आणि 1 त्या पोरा पुढे ठेवला. आणि त्या पोरीने रसाचा गिलास घेतला असा साहेब, नुसतं तोंडाला लावला. तेवढ्यात आला तिच्या मायचा फोन. सत्यनाश लावला महाराज या मायाना पोरीच्या संसाराचा. इटल्याने आमच्या गावच्या. काही जरूरत होती का, कालच लग्न झालं, आज पोरगी गेली, काय जरूरत होती फोन लावायची. लगेच फोन लावला. ती पोरगी फोनवर बोलायला लागली. रसाच गेला त्याला खाली ठेवून. एवढ्यात याला आला याच्या मायचा फोन. हे बी फोनवर बोलत गेलं साहेब. रस घेतला पिऊन, रसाच गेला त्याला फेकून, फोन कानाला आणि जाऊन बसलं गाडीवर. आणि त्या राजूर रस्त्यानं तुम्हाला माहीत असं पहा, राजूर रस्त्यानं नाकोला देऊपर्यंत एक बाई हिंटी बाई येडी. तेवढ्या करता सोडेल गणपती बाबांना ती गाडी. हो राजूर तो अकोला देव तो राजूर. हो एवढीच हिंटी ती. आणि ती काय झालं, येडी आली राजूरकून. आणि हे काय केलं, गाडीवर बसला असं फोन चालूच. जशी येडी आली निवृत्ती बा तशी लगे गाडीवर बसली आणि कुदली मागून ती गाडीवर बसली. तिला पुन्हा काय केलं, निस्ती बसली नाही निवृत्ती बा. हो लगे पटकन तिला हां खांद्यावर हात टाकला. याला काय वाटलं साहेब आपलं झालं कोण पाखरू. काय बरं का, जशी गाडीला किक मारली निवृत्ती बा, गाडी घरी. आम्ही दोघं वाटच पाहत होतो. काकून मी कवा शिक पोरे येतो आणि कवा येतो सत्यनारायण करतो बरं का. आली गाडी घरापुढं. मी आली गाडी अशी आणि गाडी पाहिली. अरे बापरे म्हणलं, यानंतर वडणीवाली नेलती या शिकवून आणली भाऊ येडी. आणि गाडी जवळ आली. अरे म्हणले तो काय केलं, हे मागं पाय. निवृत्ती बा पोरानं मागं पाहिलं. बीपी लो, पोराची बीपी लो झाली. अरे बाबा पहिलीच पोरगी भेटत नव्हती, चांगली सोडली आणि येडी आणली. मग मोठी गाडी न्यावं लागली साहेब. आणि ती धडी घरी आणावं लागली आणि सत्यनारायण करावं लागला. झालं कशाने, या मोबाईलनं विठाला. इंगोले बाबा माफ करा बरं तुम्ही. 2 वर्ग पडतात, 2 आहे की नाही. एक वर्ग आहे महाराज कृतज्ञ आणि एक वर्ग आहे कृतज्ञ. कृतज्ञ कोणाला म्हणावं साहेब, केलेल्या उपकाराची फेड उपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हणावं बरं का. आणि कृतज्ञ कोणाला म्हणावं, केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हणावं. विठाला आईच्या 4 कुटी पडते बघा. एक वर्ग असा आहे समाजामध्ये साहेब, तुम्ही किती उपकार करा त्या लोकांवर, पण त्याची परतफेड ते अपकाराने करतात. पहा तुम्ही किती उपकार करा त्यांच्यावर, किती उपकार करा महाराज राजू महाराज, पण त्याची परतफेड ते अपकाराने करतात. एक वर्ग आहे उपकारावर अपकार करणारी या समाजात एक जात आहे. आणि एक वर्ग असा आहे महाराज उपकारावर उपकार करणारा. येथे उपकारासाठी आले घर जावई कुलठी, आले घर जावई कुलठी, आले घर जावई कुलठी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुलठी, आले घर जावई कुलठी, आले घर जावई कुलठी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुलठी, येथे उपकारासाठी आले घर जावई
सांगितला उपकार्यावर अपकार करणारी जात एक वर्ग आहे महाराज. उपकार्यावर उपकार करणारा एक वर्ग आहे. आम्ही जर कोणावर उपकार केले तर त्याची परतफेड तो उपकाराने करतो. एक वर्ग असा आहे बाबा या ठिकाणी अपकार्यावर अपकार करणारी एक जात आहे आणि एक वर्ग आहे अपकार्यावर उपकार करणारा आणि तो वर्ग म्हणजे आमच्या संताचा विठाला. थोडक्यामध्ये या चारही दृष्टांचा थोड्या थोड्या वेळामध्ये तुम्हाला मी सांगतो. एक वर्ग असा आहे संजू दादा, उपकार्यावर अपकार करणारी एक जात आहे. एक उंदीर निघाला घराच्या बाहेर. उंदीर इकडं हिंड तिकडं हिंड, इकडं हिंड तिकडं हिंड. काही काही उंदरं राहते एका ठिकाणी थांबत नाही. उंदराचा स्वभाव आहे महाराज, या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात. आणि असा उंदीर पळायला लागला पहा अंगणातून अंगणातून. आणि पलता पलता त्या उंदराच्या मागं महाराज कोण लागलं? बोका. बोका लागला साहेब. उंदीर घाबरला आणि घाबरल्याच्या नंतर तो उंदीर धावत 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 एका साधू महात्म्याकडे आला. जेव्हा संकट आलं ना तेव्हा महाराज लोक दिसते पहा बरं का. डॉक्टर आणि महाराज संकटाच्या काळात आहे की नाही. धावत धावत तो उंदीर महाराज त्या साधू महात्म्याकडे आला आणि महाराजांना म्हणायला लागला, बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा. अरे झालं काय? म्हटले माझा माग बोका लागला. म्हणले तो मला मारल्याशिवाय राहणार नाही. साधूने कमंडलू मधलं पाणी घेतलं बाबा आणि त्या उंदरावरती शिंपलं आणि सांगितलं, मांजर भावा तुला मांजरीपासून धोका आहे ना, चल तू मांजर हो. म्हटले बोका झाला. मग बोका झाल्यावर गप्पा साकू नाही बांधाच व. पण हे घर घे ते घर घे, इथं जाय तिथं जाय, ज्याला नाही मारायचं त्याला मार. बरं का बोक्याचा स्वभाव. आणि एक दिवस या घरातून त्या घरात जात असताना कुत्र्याच्या मापात बसला आणि कुत्रा लागला मागं बोक्याच्या. आणि लागल्याच्या नंतर घाबरला बोका आणि धावत 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 पुन्हा साधू महात्म्याकडे गेला. बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा. अरे आता काय झालं? माझ्या मागं कुत्रा लागला. साधूने कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि पाणी घेतल्याच्या नंतर ते पाणी त्या बोक्यावर शिंपडलं राजू महाराज आणि आशीर्वाद दिला, श्वान भव आता तू काय कर, आता तू कुत्रा हो, तुला कुत्र्यापासून आता धोका नाही. महाराज आता तो कुत्रा, आता कुत्र्याचा स्वभाव आहे महाराज, जिथं नाही भुकाचं तिथं भुकणं. बरं कुत्र्याचा स्वभाव असा आहे, गावात भुकाव महाराज, गावात गावातले ऐकून घेतील. कोणाचं? कुत्र्याचं. हां गावात ऐकून घेतील पण कुत्र्यानं जंगलात जाऊ, बाहेर जाऊ नये. पण एक दिवस हे नाटक करता करता गेलं बा बाहेर, रॉप टाकायला लागलं बाहेर. पण गेलं निवृत्ती बा, पण तिथं होता वाघ. त्या वाघानं पाहिलं आणि झडप मारणार. कुत्रा लागलं पळालं, बाबा मला वाचवा. पुन्हा महाराजांकडं. तुम्ही माणसानं कौरक चालू देतोय एवढंच यात आहे, बाबा मला वाचवा, बाबा मला वाचवा. आणि बाबानं काय केलं महाराज? कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या कुत्र्यावर शिंपडलं आणि सांगितलं, व्याघ्र भव तू काय कर म्हटलं, आता वाघापासून धोका आहे ना, तू वाघ हो म्हटला. झाला ना साहेब वाघ. आणि वाघ झाल्याच्या नंतर मग काय आता? गुरगुर 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 वन्य प्राण्याची शिकार करायला लागला, मानवाची शिकार करायला लागला. आणि मग त्याला कळालं की आपण आता या जंगलाचे राजा झालो आणि आता आपल्याला कोणापासून धोका नाही. पण एक दिवस शंका निर्माण झाली, अरे ज्याने आपल्याला उंदराचं वाघ केलं, एक दिवस तो वाघाचा उंदीर आपल्याला करण. मग आपण एक काम केलं पाहिजे, म्हणले याचाच काटा काढू म्हणे. गेला ना महाराज जंगलात राजू महाराज. आणि गेल्याच्या नंतर त्या साधूच्या जवळ गेला आणि गुरगुर गुरगुर करायला लागला. साधूला कळालं, कारण साधूकडे शक्ती असते साहेब, करतुम करतुम अन्यथा करतुम, ही शक्ती ज्याच्याकडे असते त्याला देव म्हणतात आणि त्याला साधू म्हणतात. प्रमाण आहे, देवते संत, देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत महाराज वेगळे नाहीत. त्यांना कळालं की याच्या मनामध्ये कपट निर्माण झालं आणि जसं झडप लागणार साधूवर निवृत्ती व्हा, तसं कमंडलूतलं पाणी घेतलं. अरे ज्याला उंदराचा वाघ करता आलं त्याला वाघाचा उंदीर करायला टाइम काय? जसं पाणी घेतलं तसं महाराज त्या वाघावर शिंपडलं आणि सांगितलं, मूषक भव. त्याचं काय झाला? वाघाचा उंदीर झाला. याला म्हणावं उपकार्यावर अपकार करणारी जात विठाला. एक वर्ग आहे इंगोले बाबा, एक वर्ग आहे. कारण थोडं थोडं अभंग बी सोडवला पाहिजे बरं का, नाही तर मग गुरुजीला राग येतो, तिकडे इंगोले बाबाला राग येतो, मोठ्या माणसाला राग येत असतो, आहे की नाही. दोन वर्ग आहेत. 2 नंबरचा उपकार्यावर उपकार करणारी जात. पांडवांच्या राजस्व यज्ञामध्ये साहेब तुम्ही दान धर्म करता,
याचं फळ मिळतं बरं का, निश्चित. थोडा कमी जास्त वेळ लागत असतो, संकट कमी जास्त येत असतात, पण चांगल्या कामाची फलश्रुती चांगलीच आहे बरं का, एवढं ध्यानात ठेवा. पांडवांच्या राजस्व यज्ञामध्ये शुकदेव भगवान पोपटाचं रूप घेऊन आले राजे महाराज. फक्त एक तांदळाचा शीत खाल्ला, किती? एक. आता याच्यातून उतराय होण्यासाठी पुढे पांडवांचा वंश राजा परीक्षिती याला कळालं की आपला मृत्यू 7 दिवसामध्ये आहे, याच्यातून आता आपल्याला मुक्त व्हायचं आहे, तर मग श्रीमद भागवत श्रवण करायचं आहे. कोण सांगेल अशी कल्पना मनात आणणं आणि उपकारातून महाराज उतराय होण्यासाठी शुकदेव भगवान त्या ठिकाणी आले आणि राजा परीक्षितीला श्रीमद भागवत सांगितलं आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्या ठिकाणी मुक्त केलं. याला म्हणावं उपकार्यावर उपकार करणारी जात. विठ्ठल जरा अवघड अवघड चाललं गे ओ आत्या, अवघड अवघड चाललं गे. बरोबर चालू आहे ना? काय झालं साहेब, आता मी तुमच्या घरचा आहे. आपले कीर्तन गुरुजी, आपले प्रवचन बोलापुरते झाले बा. आपले म्हणलं बरं मी माया सगळं, तुम्ही माणसान तुमचे नाही आपले, तुम्ही माणसान बोलापुरते कसे 2 मिनिटात निवृत्ती बा. आता का तुम्हाला माझ्याकडे पाय वाटत नाही? हां आहे की नाही? बोलापुरते चष्म्या आल्या त्या. तुमच्याकडे कोरोना होता का? कोरोना कोरोना होता ना? नव्हता का कोरोना तुमच्याकडं? मग हावतं नाही तर सांगा. होता ना कोरोना? तर आम्ही घरी आणि आमच्या बायका बी तुमच्या कुठं होत्या? होते की नाही? आपण कोरोना अनुभवला महाराज. मी गुरुजीला सांगितलं रस्त्याने येता येता आमच्या ज्ञानेश्वर महाराजांचं, पण नको आता बरं का. काही लोकांनी खूपच अनुभव घेतले आणि नंतर बैठकीत तुम्हाला सांगेन साहेब, या माणसाचा कोरोनामधली परिस्थिती, गजानन महाराज संस्थांमधून बाहेर आले. आता मला इथं या व्यासपीठावर सांगायचं नाही, असू द्या. कोरोना होता कोरोना. कोरोनात आम्ही घरी आणि आमच्या बायका बी. कीर्तन बंद होते ना महाराज, होते की नाही गुरुजी? कीर्तन बंद होते, मग आम्ही घरी आणि तुम्ही घरी, आणि घरी होतो आम्ही. आणि घरी असल्यावर काय झालं, एक दिवस आमच्या दोघा नवरा बायकोचा या जुन्या बाया काय करायच्या पहिल्या ना, पांढरे डबे नव्हते साहेब असे, या आता निघले पांढरे डबे. आमच्या शेजारी आत्ता एक आमच्या चुलत भावाच्या पुरीचा साखरपुडा झाला. अरे मी म्हणलं कशाला करतो, शॉर्टकट कर. त्याची बायको म्हणली अय महाराज मी डबे वाटेले म्हणे. हे पांढरे डबे 10,000चे डबे आणि 2 लाखात साखरपुडा. 2 लाखात. पहिल्या बाया काय करायच्या म्हाताऱ्या, अशा उतळण्या लावायच्या. निवृत्ती बा अशा उतळण्या लावायच्या. एका गाडग्यात तुरीची डाळ, एका गाडग्यात उडदाची डाळ, एका गाडग्यात मुंगाची डाळ, अशा उतळण्या लागेल राहायच्या. आणि मग ती म्हातारी अशी उडदाची डाळ काढायला गेली की ते मडकं पलीकडच्या मडक्याला लागायचं, उतळण्या लागेल राहायचं. आणि ते गाडग्याला गाडगं लागलं की पहिले लोक म्हणायचे साहेब हो ना हो, यायच्या घरात काही ना काही आज भांडण. म्हणजे गाडग्याला गाडगं लागणं म्हणजे पहिली भाषा, काही ना काही यायच्या घरात भांडण. तसं आमच्या दोघा नवरा बायकोचं गाडग्याला गाडगं हुन बोललो. मदन बाबा हुन बोललो तर बायको बोले ना 15 दिवस साहेब, हुन बोललो तर बोले ना. आणि खरंच सांगा साहेब, आता ताई जर तुम्हाला घरी आल्यावर नाही बोलल्या, जीव लागतो का हो तुमच्या घरात? लागतो का जीव? खरं सांगा बरं. राजे महाराज तुमचा तरी लागतो का? बरं मदन बाबा या वयात तुमचा, बापू तुमचा, हा आता मग जीव लागेन. आणि बापूला लावला फोन म्या, म्हणलं बापू कुठे आहे तुम्ही? बापू म्हणले मी बदनापूरला आहे. म्हणलं बापू 2-4 40 शिकायच्या ए म्हणे, गाव बंदी करले तिकडच राह कोरोनात. पण म्हणलं बापू शिकवा 2-4 चाली. बापू म्हणे ये. मग गेलो बा मी बदनापूर जवळ एका जंगलात आम्ही बापून मी बसलो. सकाळी गेलो 8 वाजता आणि रात्रीचे 8 वाजले. बापू म्हणे आता घरी धक बस झाल्या म्हणे. तो आता मी 40 शिकायला गेलो साहेब, पण घरात पडेल होती आडी, टाइमपास करायचा होता. गेलो बापूकडं. बापू म्हणले धक आता. आणि घरी आलो महाराज, येऊस तर 9 वाजले. आणि घरी आल्यावर बायकोना लोटा भरून पाणी द्याला. काहून सांगू राहिलो मी तुम्हाला, तुमची बहीण येते तिला सांगा मराला आला म्हणते. हां लोटा भरून पाणी दिलं. काय म्हणते पोराला, विचार त्याला कुठं गेला होता बोंबलं. एक नाही बोललो साहेब मी, एक नाही बोललो निवृत्ती. काहून नसन बोललो? कीर्तन करायला लागलं, प्रवचन करायला लागलं
वाजवायला लागलं बायकुल मारणं चालत नाही. नाही तर लोक म्हणते रातचं कीर्तन करतं आणि दिवसा बायकुल. आमचा परिचार साहेब एक नाही बोललो मी, तिनं धडाच लावला. मी निघून जायचो. एक दिवस पिपळे गुरुजीकडे आलो. टाइम झाला. गुरुजी म्हणले धग बाबा घरी आता. पुन्हा घरी गेलो. धडाच लावला. विचार त्याला कुठे गेलता, विचार त्याला कुठे गेलता. कदरत नाही का हो साहेब माणूस. आता मी बी 12 गाव हिंडायला लागलो. पोरग माझ्याकडे आले विचारायला, माझ्या मागं काही काम आहे का म्हणलं. जाफराबादला गेलो. जाफराबादहून टेंभुर्णीला गेलो आणि टेंभुर्णीला भेटला म्हणलं तो मामा. मामा जरा चोऱ्यात सांगितला तिला ऐकू जाव म्हणून, कारण आपली बैठक इकडे आहे आणि किचन रूम तिकडे आहे, पत्राचंच आहे. तिथं भेटला म्हणलं तो मामा आणि तो मामाला झाला म्हणलं कौल कौल चोऱ्यात सांगितलं नाही महाराज. आणि मी घेऊन गेलो म्हणलं तो मामाला भेंड्याला. आणि भेंडा का काळेगाव आहे का, भेंडा का टेंभुर्णी आहे का. जाऊन यायला टाइम लागला म्हणलं. पोरग तिच्याकडे गेलं. ती म्हणे मी त्याचं पुरं ऐकलं, फक्त त्याला जाऊन विचार कोणता होता. कारण आपल्याला 3 सासरे साहेब. एका सासऱ्याला 3, एका सासऱ्याला 3, एकाला 1. कबड्डीची टीम. 8वा मी राहतो पित्तू. पोरग माझ्याकडे आलं म्हणे पप्पा मम्मी म्हणती म्हणे कोणता होता. म्या म्हणलं तुला गरज नाही, तू तो ऑनलाईन अभ्यास कर. तेव्हापासून भूत घुसेले ऑनलाईनचे. तू तो ऑनलाईन अभ्यास कर, ज्याला गरज आहे ना म्हणलं ते मला येऊन विचारण. ते गेलं बा मम्मीकडं. म्हणे मम्मी ते म्हणतो म्हणे ज्याला गरज आहे ना ते मला येऊन विचारण. अरे बाप रे बाप निवृत्ती. असा राग आला तिला. अशी आली दन 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 आली आणि भन 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 निघून गेली. मी खाली बसून घेतलं साहेब. आता ऐका काळेगाववाले, तुम्हाला माझ्या कीर्तनातलं काही नाही समजलं चालतं, एवढं ध्यानात घ्या. मी खाली काऊन बसलो असेल साहेब. मी लहानपणी मवळं उलवेले. जर साहेब जर मोवळ उठलं, काळेगाववाले ध्यानात घ्या, जर मोवळ उठलं तर हातपाय हलवायचे नाही. हातपाय हलवला की ठणका. गप बसलो. इतका राग आला साहेब तिला. पुन्हा अशी गेली पुन्हा राग राग. ए पोरी हो भांडे लाटकावाच काय राहत होते घरात. हा रॅक रॅक त्या रॅक जवळ गेली आणि त्या रॅकच्या खालच्या खाण्यातले 5-6 प्लेट काढले आणि तशी माया पुढे आली निवृत्ती बा तर 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 प्लेट हातळले. मला माहित होतं साहेब प्लेट का आपल्या बापाचे, हिच्याच बापान दिले. आणि ह्या आवल्या तिचा भांड्यात लय जीवराजी महाराज माझ्या घरच्या यायचा. 1 प्लेट हरपू दे 1 यायचा. रामदेव बाबा फिक्का यायच्या पुढं. रामदेव बाबा फिक्का यायच्या पुढं. इथून सुरू करत्या साहेब. बाबा आता तुम्ही माणसा तू लयच प्रॅक्टिस झाली काय पाहतो. मग मी यायच्या पुढं रामदेव बाबा फिक्का निवृत्ती बा. कोण न्याला काढू, काय घालून न्याला काढू, कुठं न्याला काढू, कशाला न्याला काढू, कुठं 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 तिचा मुडदा बसवला. 1 प्लेट आणि तो प्लेट मी केसावर घेऊन तिथून उठलो साहेब. मी बैठकीत जाऊन बसलो. टीव्हीचं बटन चालू केलं, रिमोट हातात घेतलं. गुरुजी मला कीर्तन करायचं. हा रिमोट हातात घेतलं आणि तिथं आली महाराज. टीव्हीचं बटन बंद केलं, रिमोट हिसकून घेतला. मी मोबाईल काढा, मोबाईल बी हिसकून घेतला आणि माझ्याजवळ येऊन बसली. मला काय म्हणते अक्का महाराज झालं गेलं गंगेला मिळालं. म्हणलं आता कसं काय झालं गेलं गंगेला मिळालं. 15 दिवस झाले 1-1-1-1-1-1 बापूकडे हिंड, महाराजाकडे हिंड, हिंडू राहिलो. म्हणलं एक शब्द मला तो बोलत नाही. महाराज झालं गेलं ग. बरं झालं गेलं तर झालं गेलं बा. हे मग एवढं पांगेल नाही. मी लुंगी लावून गेलो असतो काशीला. हे तुमचाचे फक्त 2 घंटे तुमच्या गावात राहायचे म्हणून माझ्यावर घेऊन राहिलो बरं का, आहे की नाही. आली मायापाशी लाडा लाडा साहेब. मला म्हणते महाराज झालं गेलं गंगेला मिळालं. सांगा ना कोणता होता. कवळावाला. अहो म्हणलं येडी हळद कोणताच नव्हता. तो मला बोलाव एवढ्या पुरता होता. तशी आपले सप्ते निवृत्ती बा, तशी आपले कीर्तन आहे. किती वर्षाची परंपरा आहे गुरुजी. वा वा. जर प्रत्येक वर्षी एका व्यक्तीने माळ घातली असती साहेब तर मला वाटतं प्रत्येक घरात माळ करीत आहे. झालं आपलं कीर्तन बरं का. एक 10 मिनिटामध्ये आपलं कीर्तन संपणार आहे गुरुजी, कारण आपली वेळ तेवढी आहे. पण या 10 मिनिटामध्ये तुम्हाला कळेल. आता फक्त सर्वांना विनंती आहे की या 10 मिनिटात तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. या 10 मिनिटामध्ये तुम्हाला संतांचे उपकार सांगून जाईल मला. किती उपकार आमच्यावर संतांचे आहेत मला. थोडा आवाज क्लिअर करायचा. साहेब आमच्यासारखे कीर्तनकार 1-2 अभंगावर टिपण्या बसवतात महाराज. हां आणि पोपटासारखं लोकांना बोलतात.
कधी आम्ही चिंतन केलं माऊली ज्ञानोबा? कधी आम्ही चिंतन केलं माझ्या तुकोबारायांचं राजी महाराज? कधी चिंतन केलं शांतीब्रह्म श्री संतनाथांचं महाराज? लोकांसोबत गप्पा मारणं वेगळ्या महाराज, पण अंतकरणामध्ये साधू संताविषयी आपल्या वाङ्मयाविषयी तळमळ असणं फार वेगळं आहे. झालं बरं का कीर्तन? एक 10 मिनिटं तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला कळेल महाराज किती उपकार आहे आमच्यावर संताचे. रुक्मिणी मातेचं विठ्ठलपंताचं लग्न झालं महाराज. विठ्ठलपंतानं सदैव म्हणावं रुक्मिणी मातेला, रुक्मिणी मला वाटतं मी संन्यास घ्यावा, मला वाटतं मी संन्यास घ्यावा, मला वाटतं मी संन्यास घ्यावा. बोलल्या हो एक दिवस रुक्मिणी माता, घ्या संन्यास. आणि त्यावेळेस मी वस्त्र टाकले महाराज आणि भगवी वस्त्र परिधान केले आणि विठ्ठलपंत गुरुच्या आश्रमी गेले. सर्वांना कथा भाग ज्ञात आहे महाराज. कोणती स्त्री असेल हो साहेब, नेमकं लग्न झालं माझ्या रुक्मिणी मातेचं आणि नवऱ्यानं अशा प्रकारे सोडून जाणं, तो विरह माझ्या रुक्मिणी मातेला सत्वत होता. एका स्त्रीनं यावं आणि सांगावं, रुक्मिणी तू शोकाकुल होऊ नको, तू एक काम कर, तुला जर तुझे पती वापस यावं असं वाटत असेल ना, तर आपल्या अलंकापुरीच्या या पिपळाच्या वृक्षासमोर जा, त्याला दंडवत कर आणि 1.25 लाख प्रदक्षिणाचं व्रत कर. माझ्या रुक्मिणी मातेनं व्रत केलं महाराज. परिणाम ते गुरु इथं आले आणि विठ्ठलपंत गुरुच्या आज्ञेने या ठिकाणी आले. वेळ आपल्याकडे कमी आहे महाराज. आणि गुरुने आज्ञा केली विठ्ठलपंताला की तुम्ही काय केलं पाहिजे, प्रपंच त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि गुरुच्या आज्ञेनं विठ्ठलपंत प्रपंच करायला लागले. संन्यास घेतला म्हणून लोकांनी वाळीत टाकलं. ग्रस्ती जीवन आज अनुभवलं म्हणून लोकांनी वाळीत टाकलं. काय भाग्य असेल महाराज, काय कुस पवित्र असेल माझ्या रुक्मिणी मातेचे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. काय पवित्र कुस असेल हो आई माझ्या रुक्मिणी मातेचे. 4 लेकरं महाराज रुक्मिणी मातेच्या पोटी जन्म घेतला. माझे निवृत्ती दादा असेल, माऊली ज्ञानोबा असेल, सोपान काका असेल आणि छोट्या माझ्या आई मुक्ताई असतील. लेकरं लहानाचे मोठे झाले. समाजाने तर वाळीत टाकलं महाराज, पण आता लेकरांची मुंज करायची आहे, लेकरांना समाजामध्ये स्थान मिळवायचंय. गेले हो विठ्ठलपंत धर्म मार्तंडाकडे, विनवणी केली, मी विठ्ठलपंत कुलकर्णी, मी संन्यास घेतला, ग्रस्ती जीवन अनुभवलं, पण माझ्या लेकरांची मला मुंज करायची आहे, मला शुद्धीपत्र द्या. सांगितलं तुम्हाला पैठणला जावं लागेल, धर्माचं न्यायपीठ पैठणला आहे. पैठणला गेले विठ्ठलपंत, काय न्याय मिळाला हो राजू महाराज? त्या धर्म मार्तंडाने न्याय दिला. तुम्हाला जर तुमच्या मुलाला समाजात स्थान मिळवायचं असेल तर एकच शुद्धीपत्र आहे, आणि ते शुद्धीपत्र म्हणजे तुम्हाला देहांत प्रायश्चित करावं लागेल, तुम्हाला मरावं लागेल. विठ्ठलपंताने शुद्धीपत्र घेतलं, अलंकापुरीला आले. विचारताय रुक्मिणी माता, काय न्याय दिला हो धर्म मार्तंडाने? सांगितलं रुक्मिणी लेकरांना झोपू दे. 4ही लेकरं झोपले. विचारलं रुक्मिणी मातेने विठ्ठलपंताला, स्वामी काय न्याय दिला होता धर्म मार्तंडाने? सांगितलं, आपल्या लेकरांना जर या समाजात स्थान मिळवायचं असेल तर मला मरावं लागेल, मला देहांत प्रायश्चित करावं लागेल. रुक्मिणी माता बोलल्या, स्वामी यामध्ये दोषी मी आहे. मी जर त्या पिपळाच्या वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या नसत्या, तो साधू या ठिकाणी आला नसता, त्यांनी मला अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला नसता, तर हे वाढलं नसतं. मी दोषी आहे, मी देहांत प्रायश्चित करते, तुम्ही लेकरांचा सांभाळ करा. विठ्ठलपंत म्हणायचे मी करतो, आई म्हणायच्या मी करते. सकाळचे 4 वाजले आणि दोघांनी ठरवलं की आपण दोघंही काय करू, इंद्रायणीमध्ये आपला देह उद्या समर्पण करू, दोघंही देहांत प्रायश्चित करू. पण विठ्ठलपंताने हात जोडले रुक्मिणी मातेच्या समोर, रुक्मिणी उद्या आपल्याला जायचंय, पण जाण्या अगोदर माझी एक इच्छा आहे, उद्या तुझ्या हातून माझ्या 4ही लेकरांना आंघोळ घाल, उद्या रात्री गोड जेवण पुरणपोळीचं त्यांना दे. सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती आई साहेब मुक्ताई उठल्या, 5 वर्षाच्या मुक्ताई. आवाज दिला आपल्या आईला, आई ग, आई ग. रुक्मिणी मातेचं हृदय भरून आलं. छोट्या 5 वर्षाच्या आपल्या लेकीला जवळ घेतलं, निवृत्ती बुवा डोक्यावरती घडा घेतला,
आईसाहेब इंद्रायणीवरती गेल्या, गळा भरून पाणी आणलं आणि त्या सिद्धपेठाच्या त्या कुटियावरती आल्या. एका गंगाळामध्ये पाणी टाकलं आणि मुक्ताईला आंघोळीसाठी बसवलं महाराज. एक लोटा पाणी आईसाहेब मुक्ताईच्या डोक्यावरती टाकायच्या. एक लोटा रुक्मिणी माता डसा 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 त्या ठिकाणी रडायच्या. का रडायच्या हो आई? उद्या माझ्या मुक्तीला आंघोळ घालणारी माय आता कायमची मिळणार नाहीये. आईसाहेब रडायच्या. निवृत्ती दादा उठले, सोपान काका उठले, माऊली नानोपारायच्या चारही लेकराला आंघोळ घातली. सूर्यनारायण आपल्या कुशीमध्ये निद्रिस्त होण्यासाठी जात आहे. रात्र झाली, पुरणपोळीचा बेत आहे. साहेब चारही लेकराला 4 ताटं वाढले. निवृत्ती दादाने घास घेतला, स्वतःच्या मुखात टाकला. माऊली ज्ञानोपरायने घास घ्यावा, स्वतःच्या मुखात टाकावा. सोपान काकाने घास घ्यावा, स्वतःच्या मुखात टाकावा. पण 5 वर्षाच्या आई साहेब मुक्ताईने महाराज घास घेतला. साहेब एक लेख असावी बरं का माणसाला, ज्याला मुलगी नाही महाराज, त्याच्यासारखा अभागी व्यक्ती या जगात दुसरा नाही महाराज. राजू महाराज, या जगात दुसरा नाही. 5 वर्षाच्या मुक्ताईने घास घेतला. आई, तो घास स्वतःच्या मुखात नाही घातला हो, तो घास आपल्या आईच्या मुखाकडे केला. हे आई एक घास घे ना, हे आई घे ना एक घास. कोणती माय असेल हो दादा, कोणती माय असेल राजू महाराज, की ज्या माईला या कोळ्या 4 लेकराला सोडून आता कायमचं जायचंय. कोणती आई असेल हो, की त्या आईच्या माझ्या घशामध्ये घास जाऊ शकतो. सांगितलं मुक्ताई, तुम्ही जेवा, तुमचे बाबा आणि मी नंतर जेवते. तसाच दादा तो घास आपल्या बापाच्या तोंडाकडे केला आणि सांगितलं, बाबा एक घास घ्या ना. जाईल का राजे बाबा बापाच्या नरड्यात घास? सांगितलं मुक्ताई तुम्ही जेवा, मी आणि तुमची आई नंतर जेवतो. आई साहेब मुक्ताई जेवल्या. 4ही लेकरं झोपले. रात्रीचे 11 वाजले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला हलवलं आणि सांगितलं, चला आपल्याला जायचंय. कुटियाच्या बाहेर आले. आई हात जोडले विठ्ठलपंताला, स्वामी मला एकदा माझ्या लेकरांना पाहू द्या, माझ्या मुक्ताईला मला पाहू द्या, माझ्या निवृत्तीनाथाला पाहू द्या, माझ्या सोपानाला मला पाहू द्या. हात धरला विठ्ठलपंताने. आई साहेबाने हात झटकला आणि धावत 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 कुटियाकडे गेल्या. निवृत्ती दादाच्या तोंडावरून हात फिरवला, माझ्या सोपान काकाच्या तोंडावरून हात फिरवला. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारायकडे आले ना महाराज, माझ्या माऊली ज्ञानोबारायचं तेज रुक्मिणी मातेनं निहाळलं, हृदय भरून आलं. माऊली ज्ञानोबारायच्या तोंडावरून हात फिरवला आणि ज्यावेळेस मुक्ताईकडे गेले ना मदन बाबा, माझ्या मुक्ताईला आईने पाहिलं. माझ्या मुक्ताईचं चुंबन आईने घेतलं, पण चुंबन घेत असताना डोळ्यातला हसू मुक्ताईच्या गालावरती पडला. या आसवाने माझी मुक्ताई जाग होईल. निवृत्ती बा आईने स्वतःच्या जिभेनं गालावर पडलेला तो आसव आपल्या हृदयात घेऊन टाकला आणि जोरात आईने उंबरडा फोडला आणि मुक्ताईच्या तोंडाकडे पाहून आई साहेब कुटियाच्या बाहेर आल्या. हात धरला विठ्ठलपंताने, सांगितलं चला आता आपल्याला निघायचंय. पण परत एक विनंती केली. ही विनंती महाराज जगाच्या कल्याणाकरता केली. सांगितलं, स्वामी जर आपण निघून गेलो तर उद्या 4ही लेकरं, माझी आई कुठे, माझा बाप कुठे, वन 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 आपल्याला शोधतील. एकदा माझ्या निवृत्तीनाथाला उठू द्या. काय अधिकार असेल हो भन्दास बाबा निवृत्तीनाथांचा. आई साहेब आत गेल्या आणि निवृत्तीनाथाला उठवलं आणि बाहेर घेतलं. बापही रडतोय, आईही रडते. हे आई का रडते, बाबा का रडताय? हे निवृत्तीनाथा, अरे तुमच्या करता, तुम्हाला शुद्धीपत्र मिळावं याच्याकरता आम्हाला देहांत प्रायश्चित करायचं आहे, आम्हाला मरायचंय. हे शब्द निवृत्तीनाथाच्या कानावर पडले. कडकडून मिठी मारली माईला. हे आई, आई मी उद्या लेकरांना काय सांगू? सांगितलं निवृत्तीनाथ, हा आम्हाला जावं लागेल, आम्हाला जावं लागेल. पण जाण्या अगोदर निवृत्तीनाथा मला एक वचन दे. निवृत्तीनाथाचा हात आईने आपल्या हातात घेतला आणि सांगितलं, निवृत्तीनाथ, हा अरे माझी मुक्ती तुला काही मागेल देऊ नको रे.
देऊ नको. माझा सोपान तुला काही मागेल त्यालाही देऊ नको. पण निवृत्तीनाथ हा माझा ज्ञान राजा तुला जे जे मागेल ना ते त्याला दिल्याशिवाय राहू नको. एवढे वाक्य वापरले साहेब. आणि निवृत्तीनाथाचा निरोप घेतला. आई वडिलांनी दोघांनी इंद्रायणीमध्ये आपला देह त्या ठिकाणी समर्पण केला. रात्रीचे महाराज एकटे निवृत्तीनाथ त्या सिद्ध बेटाच्या कुट्याला पाठ लावून बसले. विचार करत होते सकाळी या लेकरांना काय सांगू. बघता बघता सकाळचे 4 वाजले आणि ब्रह्म मुहूर्तावरती कासा 20 जीव कासा 20 प्राण महाराज 4 वाजता ब्रह्म मुहूर्तावरती आई साहेब मुक्ताई उठल्या साहेब. नित्याचं उठणं आणि आवाज दिला. आई आवाज आई ग आई ग. हे वाक्य ज्यावेळेस महाराज दररोज आईच्या कानावर जायची आईची ओ यायची. पण आज मात्र मुक्ताईच्या कानावरती ती ओ आली नाही. मुक्ताई धावत 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 इंद्रायणीकडे गेल्या. विचारलं मैया ए इंद्रायणी मैया सांग ना माझी माई कुठं आहे सांग ना. इंद्रायणी मैयाने मुक्ताईचा महाराज तो अवतार पाहला आणि इंद्रायणी मैयाने सुद्धा आपला प्रवाह थांबवला. धावत 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 मुक्ताई कुटियाकडे आल्या. विचारलं निवृत्ती दादाला ए दादा आई कुठे सांग ना. ए दादा बाबा कुठे सांग ना. निवृत्तीनाथानं मुक्ताईला घेतलं आणि आपल्या महाराज हृदयाला लावलं आणि सांगितलं मुक्ते आता आपली आई आणि बाबा कायमचं आपल्याला सोडून गेले. हे वाक्य ज्यावेळेस मुक्ताईने ऐकले महाराज जोरात टाहो फोडला. महाराज माऊली ज्ञानोबराय जागा झाले. सोपान काका जागा झाले. 4ही लेकरं त्या ठिकाणी जागा झाले. कडकडून मिठी निवृत्तीनाथाला दिली. आणि महाराज सर्वांना कथा भाग ज्ञात आहे त्या अलंकापुरीमध्ये विश्वमाऊली माऊली ज्ञानोबरायच्या झोळीत लोकांनी शेण टाकलं. बापू शेण टाकलं. इतक्या वेदना माऊली ज्ञानोबा राहिलं आणि अलंकापुरी सोडली महाराज. आणि एका विशिष्ट ठिकाणी आले. माऊली ज्ञानोबा राहिला समाधी लागली. आणि समाधी लागल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबा राहिला निवृत्तीनाथाला हात जोडले आणि एक मागणं मागितलं साहेब. एक मागणं माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन मी. मला तुम्हाला काही मागायचंय ते मला द्या. आणि हे वाक्य ज्यावेळेस निवृत्तीनाथानं ऐकले आईची आठवण झाली. सांगितलं माग ज्ञाना तुला काय लागतं तर माग. आणि माऊली ज्ञानोबारायाने मागणं मागितलं माझा मराठाची बोल कौतुके अमृता ते ही पैजा जिंके. ही संस्कृतमध्ये असलेली ज्ञानेश्वरी मला प्राकृतमध्ये करण्याची मुभा द्या. आणि महाराज निवृत्तीनाथाने तो आशीर्वाद दिला. कारण परंपरा होती साहेब आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला. आणि गोरक्षवळाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवा सार चोजविले. आशीर्वाद दिला. आणि मग ती ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्याकरता जडजीवांकरता माऊली ज्ञानोबारायाने या ठिकाणी निर्माण केली. मग किती उपकार आमच्यावर संताचे. आणि मग तुकोबाराय बोलले काय द्यावे त्यासी. अभंगाचं 2रं चरण
काय देऊ शकतोय आपण त्यांना? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संत काय करतात मारा? संत सहज बोलतात. त्यांच्या सहज बोलण्यात हितही घडतं आणि उपदेशही त्या ठिकाणी घडतो. एखादा मंद साधक असला बापू माझ्यासारखा, त्याला संत जवळ करतात. करोणी साया शिकविती, सांभाळतात कशी अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे वत्सल धेनुन देती, तुका म्हणे वत्सल धेनुन देती, ठेविता हा पायी देवा थोडा, ठेविता हा पायी देवा सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, सुर की नदियां हर दिशा से बह के सागर में मिले, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के, तरसते तेरा सुर मेरे सुर में, तुका दरिया बह के सागर में मिले, बदला रूप लगे बरसन होले होले, तेरे प्यार में तारो मारो बने अपने सूर निरालो, माझ्या तुमच्या धुळती तारा मयूर सुखाचे बरे तीव्र संदैया गिरबरू